नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आणलो आहे DHS संदर्भामधला, NHM संदर्भामधला। तर पहा, NHM मधली एक महत्त्वाची अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की नियमित पदभरती संदर्भात जे NHM मधले कर्मचारी आहेत त्यांना नियमित करण्याचा जो चालू आहे प्रोसेस शासनाची, तर त्या संदर्भात आहे विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, हे DHS मधून हे पत्र आहे जे की निघालेलं आहे। DHS सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत हे पत्र, हे सखोल मजला मुंबई जे आहे यामध्ये काय सांगते पहा, 22 तारखेचं हे पत्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणाकोणाच्या प्रती आहे? प्रति सचिव आहेत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई, त्यानंतर आहे यामध्ये प्रति सचिव ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई, त्यानंतर सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई। विषय काय यामध्ये? राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाबाबत। तर पहा, यामध्ये संदर्भ जोडलेले आहेत ऑलरेडी तारखेच्या मीटिंगचे 14/3/24चे, त्यानंतर 14/8/25चे। पाहायचं असेल तर तुम्ही GR महाराष्ट्रावर या वेबसाईटवर जाऊन हे पाहू शकता। तर महोदय काय सांगते विषय पहा यामध्ये, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समावेशनाबाबत 13/3/24 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे झालेले निर्णय होते, त्या निर्णयामध्ये काय सांगितलं होतं की रोजी शासन निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयास अनुसरून तसेच माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली परत मीटिंग झाली होती की 15/7/2025 रोजी। तर पहा, यामध्ये एक शॉर्टमध्ये सांगतो की आपण याचं बरंच पाठपुरावा घेतोय। NHMचे जे काही अपडेट येत आहे तर ते अपडेट आपण आपल्या व्हिडिओवर लगेच टाकत असतो विद्यार्थी मित्रांनो, की नवीन काय अपडेट आलेला आहे। कारण आपले बरेच असे सबस्क्रायबर आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की NHM अंतर्गत यामध्ये जॉब करतात आणि त्यांना अपडेटच्या संदर्भामध्ये त्यांनी काय झालं वगैरे त्यांनी चौकशी करत असतात, विचारत असतात। आपल्याला बरेच कमेंट पण येत असतात आणि कॉल पण येत असतात। तर त्या संदर्भात असा व्हिडिओ आहे की नवीन अपडेट जे आहे यामध्ये असं सांगतं की पहा, यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशनाचा निर्णय होईपर्यंत आपल्या विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पदाशी समकक्ष असलेल्या पदांची भरती न करण्याची विनंती करण्यात येत आहे। तर कुठं पहा, या ठिकाणी प्रति कोणाला काढलेलं आहे? एवढ्या जणाला काढलेलं आहे, ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय। तर याचा नियम पूर्ण होजेपर्यंत ही पदभरती पूर्ण कंत्राटीला परमनंट करजेपर्यंत समकक्ष पदांचा तुम्हाला कर्मचाऱ्यांची पदभरती न करण्याची विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर ही NHM साठी पहा एक महत्त्वाचा अपडेट आहे। जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। आपण NHMचे ऑलरेडी अगोदर पण काही अपडेट घेऊन आलेले आहेत, जे की या पदभरतीचे परमनंटचे वगैरे आहेत महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो। पहा, NHM हे खूप मोठे यामध्ये जॉब करणारे कर्मचारी आहेत, जे की यामध्ये 10 वर्षांचं यामध्ये ज्यांचं झालं आहे त्यांना परमनंट करण्याचं यामध्ये शासनाने निर्णय घेतलेला होता। त्या निर्णयामध्ये हे प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, या ठिकाणी हे लगेच होणार नाही, कारण याला अगोदर सगळं सेपरेट करावे लागेल। 10 वर्षाचे वरचे किती कर्मचारी आहेत वगैरे, त्यामुळे याला वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो, पण भविष्यामध्ये हे 100% परमनंट होणार आहेत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये।